नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे, अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पहिल्यांदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एका आंदोलनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। पण ही टीका करत असताना त्यांची जीभ घसरली। ते काय म्हणालेत हे आधी आपण ऐकूयात आणि मग आपण व्हिडिओवर बोलूया। शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी। आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही। बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली। मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3000, 2014। आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटर खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे। हा जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही। बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। जो घेतला जाणार आहे कांदा हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे। चीप भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे, ते फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही। अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। ऐकलं हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? आता याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये सांगतो। मुळामध्ये कांद्याला जो भाव अपेक्षित आहे तो मिळत नाही आहे। कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। राज्य सरकारने जे सांगितलं होतं तसं काही राज्य सरकारकडून तो भाव दिला गेला नाही। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले, ते आज रस्त्यावर उतरले। आज राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं झालेली आहेत आणि नाशिकमधल्या चांदवडमध्ये मोठं आंदोलन झालं, रास्ता रोको झालं। या आंदोलनाचं नेतृत्व हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी आज या सगळ्या मोर्चाचं, आंदोलनाचं, रास्ता रोकोचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं। मग आपल्याला माहिती आहे काही काळ बसून ठेवलं जातं, मग नंतर सोडलं जातं। मग त्यानंतर सगळ्या शेतकरी बांधवांच्या समोर या तिघांचीही भाषणं झाली। यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचंही भाषण झालं। यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळांनी हे अशा पद्धतीची अत्यंत खालच्या पातळीची टीका ही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली। मी समजू शकतो की नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाविषयी आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असू शकतात। मोदींविषयी आपल्या मनामध्ये राग असू शकतो। मोदींची धोरणं असतील, मोदींची भूमिका असेल, मोदींचे विचार असतील, याबद्दल आपली काही वेगळी मतं असू शकतात। पण नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत। अशा वेळेला पंतप्रधानांवर टीका करताना आपण काय शब्द वापरले पाहिजेत याचं भान हे निश्चित प्रत्येक नेत्याला, प्रत्येक मंत्र्याला हे असायला पाहिजे। पण आज हर्षवर्धन सपकाळ बेभान झाले आणि त्यांनी अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली। हेच काँग्रेसवाले जे आहेत हे सातत्यानं राजकारणाच्या संस्कृतीवर बोलत असतात, जणू तो त्यांचा अधिकार आहे। पण राजकारणाची संस्कृती कायम पायदळी तुडवली असेल जर असं कोणी विचारलं तर त्याच्यामध्ये पुढाकार सुद्धा काँग्रेसच्या मंडळींचाच आहे। त्यामुळे अशा पद्धतीची टीका जेव्हा होते तेव्हा आपण नरेंद्र मोदींवर फक्त टीका करत नसतो, तर आपण पंतप्रधान या पदावर सुद्धा एक टीका होत असते।
आणि जी अतिशय अयोग्य आहे. आता मुद्दा आपला तो नाही आहे. मुद्दा आपला आहे की ही टीका झाल्यानंतर खरं तर याच्यावर प्रतिक्रिया येणार किंवा भाजपवाले याच्यावर आक्रमक होणार, तुटून पडणार, हे आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे. म्हणजे या हर्षवर्धन सपकाळ बोलल्यानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतील हे अगदी तुम्हाला सुद्धा वाटलंय की नाही, किंवा वाटलं असेल की नाही, पण नाही, तसं घडलं नाही. भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या खूप उशिरा आल्या. पण मग पहिली प्रतिक्रिया कोणी दिली? तुम्ही म्हणजे हे नाव फार काही तुम्हाला असा धक्का नाही बसणार, पण या माणसाची जी सजगता आहे किंवा राजकारणामध्ये एखाद्या गोष्टीच्या टायमिंगला फार महत्त्व असतं, त्या वेळेला महत्त्व असतं, आणि आपण कुणाच्या बाजूनी प्रतिक्रिया देतोय याला खूप महत्त्व असतं. त्या पद्धतीने ही प्रतिक्रिया देण्याचं टायमिंग जर अचूक कोणी साधलं असेल तर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्याच्या आधी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आणि एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रियेमध्ये हेच सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाचे सर्वोच्च आणि सर्वात लाडके नेते आहेत. मोदी हे धुरंधर आहेत. आज त्यांच्यावर ज्या शब्दामध्ये ज्यांनी कोणी टीका केलेली आहे तो तेच आहे. आता तेच आहे म्हणजे त्यांनी कोणता जो हर्षवर्धन सपकाळ यांनी जो शब्द वापरलाय तो मी इथं वापरू इच्छित नाही, पण तो एकनाथ शिंदेंनी वापरलाय, तो तुम्ही ऐका. एकनाथ शिंदेंनी किती कडवट शब्दामध्ये ही प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐका. हर्षवर्धन सपकाळ हे आता जेमतेम 1-1.5 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि प्रधानमंत्री मोदी साहेब 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. 12 वर्ष या देशाचे पंतप्रधान, यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि या देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, विकासाकडे नेण्याचं काम केलंय, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम केलंय, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम केलंय. आणि म्हणून अशा ज्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही, राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट हा संकल्प त्यांनी केला आणि अशा या देशाच्या यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर अशा प्रकारची खालच्या दर्जावरची टीका करणं हे निंदाजनक आहे. त्याचा मी निषेध करतो. आणि खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत. आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत. असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. का राजा भोज और का गंगूतेली असा प्रकार आहे. आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ऐकलीत प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, मला याच्यावरच बोलायचं आहे. म्हणजे मी एकनाथ शिंदेंचं कौतुक करायला इथं बसलोय असं अजिबात नाही आहे. पण एकनाथ शिंदे हा माणूस राजकारणामध्ये कशा पद्धतीने असायला पाहिजे. एकनाथ शिंदेंचं एकतर अत्यंत शांत, संयमी असं एक व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर आज आनंद दिघेंसारख्या शिवसेनेतल्या एका ठाण्यातल्या मोठ्या नेत्याच्या बरोबर त्यांनी राजकारण कोळून पेलंय, राजकारणाचे धडे घेतलेले आहेत. कुठं कितपर्यंत संयमी भूमिका ठेवायची असते, ती कशी ठेवायची असते, कुठे आक्रमक व्हायचं असतं, हे सगळे जे काही धडे आहेत ते आनंद दिघे यांच्याकडनं एकनाथ शिंदेंनी बहुधा गिरवलेले असावेत आणि त्याचा अत्यंत खुबीनं असा वापर एकनाथ शिंदे राजकारणामध्ये करत असतात. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा लोक म्हणले होते की फार काळ काही ते आपला करिश्मा दाखवू शकणार नाहीत. पण ज्यानंतर त्यांनी तो कारभार सगळा सुरू केला मुख्यमंत्री पदावरून,
त्यानंतर अनेक जण असे प्रतिक्रिया द्यायला लागले की हा माणूस लंबे रेस की घोडा आहे. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये ना तुम्हाला अत्यंत संयत बोलावं लागतं, अभ्यासूपणाने बोलावं लागतं आणि कुठल्या वेळेला आपण कुणावर बोलतोय याचं निश्चित आणि काय बोलतोय याचं निश्चित भान असायला पाहिजे. ही प्रतिक्रिया देऊन एकनाथ शिंदेंनी बाजी मारलेली आहे. मी असं का म्हणतोय तर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जेव्हा अशी टीका होते तेव्हा भाजपवाल्यांनी तुटून पडलं पाहिजे होतं. पण भाजपवाले सध्या जे फार वेगाने पुढे चाललेले आहेत तो वेग खरा नाही आहे. ते त्या वेगात अडकलेले आहेत, विकास कामांच्या वेगामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये कशा पद्धतीने ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे, बहुधा हे त्यांच्याकडनं स्पीड कमी पडतोय की काय अशी शंका यावी, अशी आत्ता भाजपमधली स्थिती आहे. आज नेते बोलले पण ते उशिरा जागे झाले. नितेश राणे काय बोलले तर नितेश राणे बोलले की आम्ही यांची जीभ हसडून टाकू, त्यांच्या स्टाईलने ते बोलले. इकडे नवनाथ बन असं म्हणाले की मोदी हेच धुरंधर आहेत. म्हणजे त्यांनी काही फार वेगळे शब्द वापरलेले नाही आहेत, पण त्यांनी मोदींना धुरंधर म्हटलंय जे एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. पण या सगळ्या त्याच्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया आहे. एकनाथ शिंदेंनी जी बाजी मारली प्रतिक्रिया देण्यामध्ये ती मला कौतुकास्पद का वाटते मी तुम्हाला सांगतो. आत्ताचं जे राज्यातलं राजकारण चालू आहे, आज राज्यातल्या नेत्यांबरोबर किंवा राज्यातल्या भाजपबरोबर एकनाथ शिंदेंचे सूर हे आता जुळत नाही आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप आता दूर दूर जायला लागलेली आहे. हे एक राज्यातलं वास्तव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सध्या एकनाथ शिंदेंचं जे काही नातं आहे, जो काही एक सहभाग ज्याला आपण म्हणतो तो जो राहिला पाहिजे एका महायुतीमधला, तो त्यांच्यामध्ये नाही आहे. पण असं असलं तरीही आपण महायुतीमधले एक मित्रपक्ष आहोत आणि महायुतीतल्या एका सर्वोच्च नेत्यावर जेव्हा कुणीतरी अशा पद्धतीने टीका करताय तेव्हा पहिली टीका करणं याला फार महत्व आहे आणि ती एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. एकनाथ शिंदेंना मी का म्हणतो की म्हणजे जे कोणी म्हटलेलं असेल की हे लंबी रेस का घोडा आहे तर ते बरोबर आहे, किंवा अत्यंत मुरलेला राजकारणी आहे. आणि म्हणून आज भाजपला सुद्धा एकनाथ शिंदे जड चाललेले आहे. एकनाथ शिंदेंनी आजचं जसं टायमिंग साधलेलं आहे तसं अनेक वेळेला एकनाथ शिंदे बोलतात कमी, पण ते टायमिंग जे आहे ते फार महत्वाचं आहे आणि ते जे काही बोलतात ते फार भारी बोलतात. एकनाथ शिंदेंनी या आधी सुद्धा अनेकदा भाजपच्या आधी एक पाऊल पुढे टाकत टायमिंग साधलेलं आहे. अगदी लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर मिसिंग लिंकचं उद्घाटन ज्या दिवशी होतं त्याच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेंनी तिकडे पाहणी दौरा केला आणि भाजपकडे मिसिंग लिंकचं क्रेडिट जाऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आणि त्याच दिवशी ते मिसिंग लिंक आम्ही उद्या ओपनिंग करतो आहोत त्या बाबतीमध्ये त्यांनी मीडियाला बाईट सुद्धा दिला. एक लक्षात घ्या, इथेही तुम्ही टायमिंग भाजपच्या एक पाऊल ते पुढेच आहेत. आधीच तिकडे पाहणी करून आले आणि त्याचं सगळं क्रेडिट हे आपल्याकडे त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत, ते या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आपण पुन्हा मुख्यमंत्री व्हावं ही मनीषा त्यांची लपून राहिलेली नाही आणि आजही ते मनातनं स्वतःला मुख्यमंत्रीच मानतात. त्याच पद्धतीने ते वावरतात, त्या पद्धतीनंच ते बोलतात. तुम्ही जेव्हा तुम्ही कोणतंही एकनाथ शिंदेंचं भाषण काढून बघा, त्या भाषणामध्ये एकदा तरी ते उल्लेख करणार की मी मुख्यमंत्री असताना कोणते कोणते निर्णय घेतले. हे ते सातत्याने बोलतात. याचं मागचं कारण असलं आहे की ते या राज्यातल्या जनतेला याचा विसर पडू देत नाहीत की मी या राज्याचा मुख्यमंत्री राहिलोय आणि या राज्याचा मुख्यमंत्री राहून मी काय काय निर्णय घेतलेले आहेत हे ते सतत सातत्याने या राज्यातल्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट जर बघितली तुम्ही बारकाईने तर कायम ते लाडकी बहीण योजनेवर बोलतात. ते म्हणतात की मी माझ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. आज माझी लाडकी बहीण ही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे
आज त्या पैशातनं तिने आपले स्वतःचे लघु उद्योग सुरू केलेले आहेत. ते लाडक्या बहिणीवर सातत्याने बोलतात. हे बोलत असताना ते एक प्रकारे जो काही या राज्यातली लाडक्या बहिणी ज्या आहेत, ती जी वोट बँक आहे, ती वोट बँक बांधून ठेवण्याचा प्रयत्न ते करत असतात. तो म्हणजे किती विजनरी राजकारण खेळायचं असतं. म्हणजे आज एकीकडे हे सगळे तणाव आहेत, हे सगळे तणाव झेलत असताना, भाजपबरोबर दोन हात करत असताना, भाजपबरोबर संघर्ष चालू असताना, आज जेव्हा हर्षवर्धन सपकाळ असं काही बोलतात तेव्हा तत्काळ आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे. याचं कारण आपण महायुतीमधले एक त्यांचे मित्रपक्ष आहोत. आपला पक्ष सत्तेत आहे. आपल्या या महायुतीचे सर्वोच्च नेता हे नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्यावर कोणीतरी बोलतंय तेव्हा ही प्रतिक्रिया फार गरजेची आहे. आणि ती सुद्धा त्यांनी शिवसेना स्टाईल, एकनाथ शिंदे स्टाईल अशी आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि म्हणून म्हणलं की आज प्रतिक्रिया देताना सुद्धा एकनाथ शिंदेंनी